जोधपूर तुरुंगात असलेले आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत आणि लवकर सुटका व्हावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आसाराम बापू यांचे अनुयायी आणि विविध संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। संत आसाराम बापूजींना आयुर्वेदिक उपचारासाठी शीघ्र पॅरोल अथवा जमानत देण्याच्या मागणीसाठी आज धुळे शहरात संत संस्कृती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यामध्ये हजारोंच्या संख्येने आसाराम बापूंचे भक्त सहभागी झाले होते। संत आसाराम बापू यांना गेल्या 11.5 वर्षांपासून जोधपूर कारागृहात आहेत। आसाराम बापूंचे वय आज 86 वर्षाचे आहेत। शरीर स्वास्थ्यासाठी त्यांना पॅरोल अथवा जमानतसाठी अनेकदा कोर्टात याचिका सादर केल्या, परंतु न्यायालयाने आज पावेतो एकही दिवस पॅरोल किंवा जमानत दिलेली नाही। गेल्या 3 महिन्यांपासून आसाराम बापूंच्या शरीरात 3 हार्ट ब्लॉकेज, आतड्यांमध्ये रक्तस्राव व हिमोग्लोबिनचे 7 पेक्षा कमी प्रमाणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। बापूजींना स्वास्थ्य आयुर्वेदिक उपचारासाठी पॅरोल किंवा जमानतची मागणी केली, परंतु ती न्यायालयाने अमान्य केली। मानवाधिकार व संवैधानिक अधिकाराच्या दृष्टीने त्या न्याय मागणीला नकार देणं हा अन्याय आहे। संतांचा सन्मान करणारा सरकार असताना सुद्धा आसाराम बापूंवर झालेल्या नेत्यांना लक्ष येत नाही असं म्हणत सरकारवर देखील भक्तांनी यावेळी जोरदार टीका केली आहे। तरी आसाराम बापूंना आयुर्वेदिक उपचारासाठी त्वरित पॅरोल अथवा जामीन मिळावा अशी मागणी करीत योग वेदांत सेवा समितीच्या वतीने मूक मोर्चा धुळ्यातून काढण्यात आला, अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। अजय ओमप्रकाश शर्मा, योग वेदांत सेवा समितीचे कार्यकर्ता। संत परंपरेतील महापुरुष आसारामजी बापू गेल्या 11 वर्षापासून एक खोट्या आरोपांवरून त्यांना कारागृहामध्ये बंद केले गेलेले आहे। त्यांच्या शरीराचं वय 87 वर्षाचं झालेलं आहे। दुर्दैवाने गेल्या महिन्याभरापासून शारीरिक व्याधीने त्यांना ग्रस्त केलेलं आहे। कारागृहामध्ये जरी ते आरोपी असले तरी सुद्धा संविधानाने दिलेला हक्क, त्यांची इच्छा, त्यांच्या हृदयाच्या विचारासंदर्भात आयुर्वेदिक इलाज करायचे आहे, परंतु त्याला सुद्धा न्यायालय प्रशासन मान्यता देत नाही। संपूर्ण देशभरामध्ये विखरलेला बापूंचा साधक समाज, आमच्या सगळ्यांचं मान्यता अशी, आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमचे गुरुदेव बापूजी निर्दोष आहे। त्यांना एका षडयंत्राच्या तहत फसवलं गेलेलं आहे आणि याचं प्रमाण हे आहे की आज सुद्धा 11 वर्षानंतर सुद्धा साधकांच्या संख्येमध्ये कुठलीही कमतरता झालेली नाही। साधकांच्या बापूजींच्या प्रती असलेल्या सन्मानामध्ये सुद्धा कमतरता झालेली नाही। एवढंच नाही तर आज सुद्धा इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा बापूंनी दाखलेल्या मार्गावर, त्यांनी स्थापित केलेल्या आश्रमामध्ये आम्ही सगळे साधक त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून नियम अनुसरून आमच्या जीवनाचं प्रगती करून घेत आहोत, हे सत्य आहे। आज धुळे शहरामध्ये 1400-1500 माता भगिनी साधक सगळे एकत्र आले होते आणि आमच्या मनामध्ये या सनातन संस्कृतीचा सन्मान करणारं सरकार, संतांचा सन्मान करणारं सरकार असताना सुद्धा अशा एका महापुरुषावर झालेल्या अन्यायाची वाचा त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, त्यांना कळत नाही। हे दुःख घेऊन आमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही का मूक मोर्चाद्वारे निवेदन व्यक्त केलेल्या आहेत। आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की मेडिकल पॅरोल किंवा मेडिकल जामीन त्यांना द्यावा आणि त्यांची जी इच्छा आयुर्वेदिक इलाज करायची आहे त्याच्यासाठी त्यांना परवानगी द्यावी। त्याचप्रमाणे या राष्ट्रासाठी, या सनातन धर्मासाठी, या संस्कृतीला वाचवण्यासाठी धर्मांतराच्या विरोधात आमचे बापू उभे राहिलेत आणि या देशाचं प्रगती व्हावी, हा देश विश्वगुरू व्हावा यासाठी आपल्या जीवनातला अमृतकाल त्यांनी संपवला। संपूर्ण गावोगावामध्ये फिरले, सामाजिक समरसता निर्माण केली। ख्रिसमसचा विरोध करून त्या दिवशी तुलसी पूजन करा, व्हॅलेंटाईन डे ही आपली संस्कृती नाही हे तरुणांना सांगितलं आणि त्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण सगळ्यांनी मातृपितृपूजन करावं हे त्यांनी संदेश सगळ्या जगाला दिला। आमचं सौभाग्य आहे, आम्हाला आनंद आहे, या दोन्ही गोष्टी तुलसी पूजन आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मातृपितृपूजन याला आज संपूर्ण देशाची मान्यता मिळाली आहे आणि मोठ्या संख्येने युवक या कार्यावर प्रेरित होऊन पुढे पाय ठेवू लागलेला आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करतो, आमची मागणी मान्य करा। बापूंना त्वरित, निर्दोष ते आहेत, त्यांचे खोटे केस झालेत, त्यांची पुन्हा त्या केस रिओपन करा आणि त्यांना मेडिकल जामीन देऊन आयुर्वेदिक इलाज करायची परवानगी द्या, ही सगळ्या साधकांची आज मागणी होती। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन